जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे। आज आपण सरासरी यावर किती अँगलना प्रश्न विचारले जाऊ शकतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात। तर प्रश्न पहा, जर 2 वर्षे आणि 3 महिन्यात 1600 रुपयांच्या रकमेवर मिळणारे सरळ व्याज 252 रुपये असेल तर व्याजाचा दर किती असेल। आता आपल्या त्यांनी जर तुम्हाला माहीत पाहिजे सरळ व्याज काढा म्हणलं मुदल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 असतं। जर मुदल काढा म्हटलं सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले मुदत, मुदत काढा म्हटलं सरळ व्याज गुणिले 100 मुदल गुणिले दर, म्हणजे ह्या ज्या 3 स्टेप असतात। आता या ठिकाणी त्यांनी महिन्यात दिलेला आहे, मग आपल्या त्यांनी काढायला सांगितलेलं आहे। काय काढायला सांगितलेलं आहे रे? दर काढायचा आपल्याला। काय काढायचं आहे? दर। मग तुम्हाला माहीत पाहिजे सरळ व्याज गुणिले 100, जरा सूत्र काय रे? सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुदल गुणिले मुदत, बरोबर आहे? मुदल गुणिले मुदत। आता या ठिकाणी तुम्हाला सरळ व्याज किती दिलेले आहे? 252 रुपये गुणिले 100। आता या ठिकाणी मुदल किती आहे? 1600 रुपये गुणिले। आता या ठिकाणी तुम्हाला महिन्यात दिलेलं आहे 2 वर्षे 3 महिने, म्हणजे दोन वर्षाचे किती महिने? 24 महिने, आणि हे 3 किती झाले रे? 27 महिने। किती झाले? हे 12 म्हणजे एकूण किती झाले? हे 27 महिने। समजलं? काढा बरं, काढा काढी। 9 त्रिक 27, 9 दुनी 18, किती उरले रे? 18 म्हणजे 7 झाले 72, 9 आठम 72। हा 0 हा 0 हा 0 हा 0, बघा 4 चौक 16 आणि 4 त्रिकम 12, हा 3 हा 3। आता राहिले 4 वरी 28, 4 1 4, 4 7 28। मित्रांनो या ठिकाणी तुमचा दर आला 7% आहे का? हे पर्याय क्रमांक हे तुमचं 3 हे योग्य उत्तर आहे। म्हणजे आपल्याला सोपेच आता हे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या स्टेप संपले आहेत मित्रांनो। आता पेपरची काट्याने पातळी लेवल इतके वाढलेले आहे, तुम्हाला त्याच लेवलनुसार अभ्यास करावा लागणार आहे। म्हणजे कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे। नुसतं मी MPSC तयारी करतो, मी पोलीस भरती तयारी करतो, मी ह्याची तयारी करतो, संपलेला आहे। तुम्हाला स्वतःच्या ट्रिक्स आणि स्वतःच्या नोट्स काढायला शिका, म्हणजे तुम्हाला समजेल। तुम्ही फर्स्ट टाईमला काय करा की तुम्ही कोणती एक्झाम देत आहेत, तुम्ही काय करा, त्याचा पहिला प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा। काय करा? प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कळेल प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, आपण कोणत्या लेवलनं अभ्यास करायला पाहिजे, प्रश्न कोणत्या लेवलनं येत आहेत, ह्याचा पहिला अभ्यास करा आणि स्वतःच्या नोट्स काढायला शिका, स्वतःच्या ट्रिक्स काढायला शिका। आता आपण हे जे अर्णव पब्लिकेशनचे जे 2 बुक आहेत, एक संपूर्ण अंकगणित आणि हे बुद्धिमत्ता, म्हणजे तुम्ही कोणती बी एक्झाम द्या आणि आपलं बुक ओपन करून पहा, तुम्हाला प्रश्न असणार आणि तोच अँगलनं प्रश्न 36 सेकंदात कसा सोडवायचा, म्हणजे आपण पुस्तकाची रचना काळाचे गरजेनुसार केलेली आहे। चला आपण एक नेक्स्ट प्रश्न पाहू।
पहा प्रश्न काय म्हणतो पहा, 7 संख्यांची सरासरी 8 आहे, त्यामध्ये एक संख्या जोडल्यास सरासरी 9 होते, तर जोडलेली संख्या शोधा. आता हे असे प्रश्न जे आहेत ना तुम्ही 2 सेकंदात सोडवला पाहिजे. किती? 2 सेकंदात. त्याने काय सांगितलेले आहे, हे 7 संख्याची सरासरी 8 आहे म्हणजे 7 8 56 आणि एक संख्या जोडली म्हणजे कशामध्ये? ह्या सरासरीमध्ये. मग सरासरी किती झाली रे? 8 झाली. मग किती संख्या वाली सरासरी? एक संख्या जोडली तर सरासरी 9 आली. म्हणजे 8 9 72. मग 72 वजा जर 56 केलं, जर 72 मधून 56 गेले, 56 14 हे 16. मग जोडलेली संख्या कोणती आहे? 16. हे पर्याय क्रमांक हे 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्ही अभिनव क्लासेस हे जे ॲप आहे, तुम्ही प्ले स्टोरवर जा आणि हे डाउनलोड करा. तुम्हाला त्या ॲपमध्ये मॅथ आणि रिजनिंग याची मी डिटेल माहिती दिलेली आहे. काय दिलेले आहे? डिटेल माहिती दिलेली आहे. आणि ॲपची किंमत पण फार कमी ठेवण्यात आलेली आहे. आणि हे संपूर्ण अंकगणित, अर्णव पब्लिकेशन आणि हे रिजनिंग हे 2 बुक तुमच्याकडे असावेत. म्हणजे आजची जी पेपरची काठिण्य पातळी आहे, लेवल आहे, याचा विचार करूनच आपण या 2 बुकची रचना केलेली आहे. तर मित्रांनो बघा, माणसाच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असावी लागते, मेहनत असावी लागते. म्हणून पहा, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. काय होतो? पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात कधी जिंकू शकत नाहीत. आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूत होऊ शकत नाहीत. मन ही अशी गोष्ट आहे, मन भरकळत गेलं की संपलं. मग तुमचा निर्णय, तुमची निर्णय क्षमता काय रे? हे बुद्धिमत्तामध्ये काय? तुमची निर्णय क्षमता तपासली जाते ना. तुम्ही किती पटीने विचार करता. आणि अपयश आलं म्हणून कधीच खचून जायचं नाही. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.